900 रुपये, 1000, 1000, 1000, 1000, 1000, 1000. नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहोत मुंबईमधल्या सर्वात मोठ्या फिश मार्केटमध्ये, जे की आहे कुलाब्याला। ससून डॉक करून नावाने मार्केटला बोललं जातं, ससून डॉक मच्छी मार्केट। तिकडे आज आपण जाणार आहोत। तर चला तर आपण आता जाऊया। आणि आता वाजले 6 वाजलेत, पूर्ण अजून दिवस पण नाही झालाय, पूर्ण काळोखे बाहेर। तर आता आपण निघूया ससून डॉकला जाण्यासाठी। त्याआधी आपल्याला जावं लागेल सायन्स स्टेशनला। सायन्स स्टेशनला जाऊन आपल्याला CSTला जाणारी ट्रेन पकडून तिकडून टॅक्सी किंवा बसनी आपल्याला ससून डॉकला जावं लागेल। तर आता आपण इकडे ब्लॉग सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला एक चांगली माहिती भेटेल या व्हिडिओमधून। आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। फायनली सायन्स स्टेशनला तर आलेलो आहे। आता आपल्याला CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जायचं आहे। त्याआधी आपण इकडून तिकीट काढूया आणि मगच जाऊया। फायनली तिकीट काढलेली आपली, आणि आपली तिकीट सुद्धा आलेली आहे। तिकीट तर काढून झालेली आपली, आता तिकीट आलेली। आता तिकीट घेऊन आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या स्टेशनला। आत्ताच एक ट्रेन गेली आहे, जाऊन बघूया आता आपण तिकडे जाऊन किती टाइम लागतोय आणि किती। तिकडून आपल्याला बस सुद्धा भेटते आणि टॅक्सी सुद्धा भेटते। आता आपण बघूया, बस भेटली तर बसनी जाऊया, नाहीतर आपण टॅक्सी करावी लागेल आपल्याला। शेअरिंग टॅक्सी असतात CST वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या स्टेशनवरून ससून डॉकला जाणाऱ्या। आणि ट्रेन तर आलेली आहे, ट्रेन मध्ये आपण आता चढूया। गर्दी खूपच दिसते, बघूया गर्दी आहे की नाही। फायनली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला तर आलेलो आहे मी। आणि आज स्टेशनला खूप म्हणजे खूपच गर्दी आहे, कारण का टाटा मॅरेथॉन सुद्धा आहे, मुंबई टाटा मॅरेथॉन, म्हणून आज स्टेशनला खूपच गर्दी आहे। खूप म्हणजे खूप, कारण का रेस ही पहिली इथूनच स्टार्ट होणार आहे, त्यामुळे खूपच आज गर्दी आहे स्टेशनला। तर आता आपण जाऊया तिकडे, आपल्याला ईस्टला जायचं आहे। आपल्याला ईस्टला जाऊन तिकडून बस किंवा टॅक्सी बघायची आहे, भेटते का ते। चला तर मग आता आपण जाऊया बस किंवा टॅक्सी पकडून मध्ये, त्यामुळे खूपच गर्दी आहे स्टेशनला। फायनली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला तर मी आलेलो आहे। आणि आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला सुद्धा खूप गर्दी आहे, कारण का इकडून आज मुंबई टाटा मॅरेथॉन ही रेस सुरू होणार आहे। इकडचा आज स्टार्ट पॉइंट आहे, म्हणून इकडे खूप म्हणजे खूपच गर्दी होती स्टेशनला। तर आता आपण ईस्टला तर आलेलो आहे। ईस्ट वरून आता आपण बस किंवा 312 बस जाते, बस किंवा आपण शेअरिंग टॅक्सी पकडून डायरेक्ट ससून डॉक फिश मार्केटमध्ये जाणार आहोत। चला तर मग आता आपण डायरेक्ट ससून डॉक फिश मार्केटमध्येच भेटूया। आणि फायनली आपल्याला बस सुद्धा लगेच भेटलेली आहे। जसं स्टेशनच्या बाहेर आलो तशी बस उभीच होती, आपण बसमध्ये बसून आता चाललोय। आता आपल्याला शेअरिंग टॅक्सी करावी लागली असती। बस पण आता आपल्याला लगेच भेटलेली इकडे आल्या। स्टेशनच्या जसं बाहेर आलो तशी बस लागलेलीच होती आणि निघतच होती, तोपर्यंत आपण बसमध्ये लगेच चढलेलो। तुम्ही सुद्धा इकडे आलात की बसनीच या। शेअरिंग टॅक्सीवाले तर खूपच जास्त पैसे घेतात, त्यापेक्षा तुम्ही बसनी या। 5 रुपयामध्ये तुम्ही ससून डॉकला पोहोचाल, ससून डॉक फिश मार्केटला कुलाब्याला। तर बघूया आता आपण।
ससून डॉगला तर पोहोचलेलो आहे। आता आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला किती प्रकारच्या इकडे मच्छी आणि आपल्याला तर मच्छी घ्यायची आहे, मम्मीने सांगितलंय तेवढ्याच मच्छ्या घ्यायच्या आहेत, जास्त तर मच्छ्या नाही घ्यायच्या आहेत। आपण आतमध्ये जाऊन बघूया, इकडे पूर्ण मार्केट एक्सप्लोर करूया आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचूया। तुम्ही सुद्धा नक्की या इकडे, खूप म्हणजे खूप स्वस्त मच्छी भेटते इकडे। एक झालं ससून डॉग, एक झालं भाऊचा धक्का, 2 झालं, असे 2-3 ठिकाण आहेत मुंबईमध्ये तिकडे खूप म्हणजे खूप स्वस्त मच्छी भेटते। इकडून मच्छी एक्सपोर्ट सुद्धा होते बाहेरसाठी, तर तुम्ही सुद्धा इकडे नक्की येऊन एकदा विजिट करा। फायनली मार्केटला तर आतमध्ये आलेलो आहे। या काकांना थोडं विचारलं, त्या काकांनी मला सांगितलं की सरळ जा, तिकडे मच्छी मार्केट आहे, इकडून तर सर्व एक्सपोर्ट होतो माल। आता आपल्याला सरळ जायचं। मार्केटच्या स्टार्टिंगलाच मला इकडे दिसलेले खेकडे, छोटे आहेत, हे मोठे आहेत आणि त्याच्यापेक्षा मीडियम आहेत आणि त्याच्यापेक्षा सर्वात लार्ज साईज आहे। सुकी मच्छी सुद्धा इकडे भेटते आणि इकडे मच्छी मार्केटच्या अगोदर असा कपड्यांचा, खाण्यापिण्याचा सर्व इकडे स्टॉल लागलेला आहे। आपण मच्छी मार्केट तर पुढे आहे तिकडे आता आपण जाणार आहोत आणि बघूया तिकडून जाऊन। मच्छी मार्केटच्या अगोदर इकडे असं सर्व स्टॉल लागलाय सुक्या मच्छीचा। फायनली मच्छी मार्केट मध्ये तर एंट्री केलेली आहे मी आणि इकडे दिसले मला कालवा, ह्याला कालवा बोलतात। आज इकडे आलेलो आहे, केवढा मोठा खेकडा आहे बघा, किती मोठा खेकडा आहे हा। कितीला आहे काका? 2200 रुपये। 2200 रुपयाची किंमत आहे या खेकड्याची। त्याची साईज बघा फक्त, खूप मोठा खेकडा आहे तो। सिंगल खेकडा फक्त 2200 रुपयाला आहे आणि इकडे पापलेट आहे सर्व। मार्केटमध्ये तर एंट्री केलेली आहे आता मी आतमध्ये, बघूया आतमध्ये जाऊन। ताजी ताजी या दादाकडे ताजी मच्छी भेटते। हे ऑप्शनर आहे, मामा ऑप्शन करतात त्यांची करा जरा। इकडे आपण ऑप्शन करतात तिकडे पण आता आपण जाणार आहे। ऑप्शन चालू आहे तिकडे आलेले 900 रुपये। काका ऑप्शन करतात या मच्छीचा। 1000 1000 1000 1000 1000 रुपयाला एवढ्या सर्व मच्छी गेलेल्या आहेत या। एंट्री केलेली आहे मी आतमध्ये। इकडे गर्दी बघा किती गर्दी आहे इकडे, खूप प्रकारच्या मच्छ्या इकडे, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे इकडे मार्केटमध्ये आणि आज रविवार असल्या कारणाने तर खूपच गर्दी आज। चला करो बाबा, चला करो। खूप म्हणजे खूपच गर्दी आज मार्केटमध्ये। ही सुरमई आहे, एवढी मोठी सुरमई, काय किंमत आहे काकीची? 2000 रुपयाला या काकी ही सुरमई देतात। एवढी मोठी सुरमई। नारकर ब्लॉग्स, ह्याला काय बोलतात? लॉगिस्टार बोलतात। याची किंमत काय काकी? 2000 रुपये किलो। 2000 किलो रुपयांनी या काकी विकतात इकडे। इकडे हलव्याचे पूर्ण हे लावलेले आहे आणि त्याच्यात बाजूला कोळंबी सुद्धा लावलेले। काकी काय किंमत आहे याची? 700 रुपये। काय कमी नाही होणार का? कमी होणार। आणि त्याची 1500, त्याच्यामध्ये पण कमी होऊन जाईल ना। आणि त्या कोळंबीची 1600 रुपये। 1600 रुपयाला पूर्ण ती टोपली आहे आणि हे 700 1600 रुपयाला 1500 रुपयाला याचा पूर्ण एवढे सारे हलवे आहेत आणि त्याच्यामध्ये पण काही कमी होऊ शकतात, कमी जास्त आरामात होतील। मच्छीची फक्त साईज बघा केवढी मोठी मच्छी आहे। या मच्छीचं नाव आहे दाम आणि इकडे पापलेट सुद्धा लावलेले आहेत। पापलेटची साईज बघा एवढे मोठे मोठे पापलेट आहेत आणि त्याच्याच बाजूला हलवा सुद्धा आहे। खूप मोठ्या मोठ्या साईजची मच्छी आहे इकडे, ते पण एकदम कमी किमतीमध्ये भेटते बाहेरच्या पेक्षा तरी। पूर्ण हा मार्केटच आहे। फायनली असं तर मी एक राऊंड मारलेला आहे। आता परत इकडून मी परत रिटर्न जाणार आहे आणि परत इकडे येऊन परत सर्व रेट मी बघितलेला आहे कितीला काय काय भेटतं ते, आणि इकडून सुद्धा मी आता परत जाणार आहे आणि तेव्हा बघणार आहे किती जेव्हा मला जे स्वस्त वाटेल ते
त्या दुकानामध्ये जाऊन मी ती मच्छी घेणार आहे। तर आता आपण हा असा एक राऊंड तर झालेला, आता परत आपण ह्या साईडनी जाऊया। इकडे माझ्या पाठी पूर्ण समुद्र आहे, पूर्ण समुद्राला लागूनच हे मार्केट आहे ससून डॉकचं। पूर्ण खूप मोठं मार्केट आहे मुंबई मधलं हे। मध्ये आलेलो आहे मार्केटच्या, मी आधी बाहेरून शूट घेत होतो, आता आतमध्ये आलोय। इकडे सुद्धा खूप प्रकारच्या मच्छी आहेतच इकडे। दादा मित्रा कितीला दिली एक टोपली? 500ला एक टोपली आहे। काय कमी नाही होणार का याच्यामध्ये? 450 पर्यंत हा बोलतोय होऊन जाईल। साईज मोठी साईज आहे याची। ही मच्छी बघा, या मच्छीला पाकट असं बोलतात। त्याची साईज बघा फक्त केवढी मोठी साईजची ती मच्छी आहे, ती पाकट बोलतात या मच्छीला। आपण या पापलेट घेतलेल्या आहेत, या काकींकडनं पापलेट घेतलेल्या आहेत फक्त 350 रुपयाला। 7 पापलेट आहेत, त्या 350 रुपयाला भेटले आहेत आपल्याला। त्या काकींकडनं घेतलेत। आता आपण आपल्याला अजून खूप कोळंबी आणि कोळंबी वगैरे पण घ्यायची आहे। आणि या आपण बोंबील घेतलेले आहेत 200 रुपयाला। 200 रुपयाला पूर्ण वाटा घेतलेला आहे या काकींकडनं। 200 रुपयाला हा वाटा घेतला बोंबलाचा। फायनली मच्छी आपण घेतलेली आहे। मच्छी तर घेऊन झालेली आहे माझी। 350 रुपयाला 7 पापलेट घेतलेत मी, आणि 200 रुपयाला 10-12 बोंबील आहेत तर घेतलेत, म्हणजे टोटल 550 रुपयामध्ये मी एवढी मच्छी घेतलेली आहे। आता मी तुम्हाला ही मच्छी एका ठिकाणी जाऊन बाहेर काढून दाखवतो किती मच्छी आहे ती। चला तर मग आता आपण घरी जाण्यासाठी निघूया। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर सकाळी या, सकाळी मार्केट हा होलसेल मध्ये असतो। सकाळी या तुम्ही, सकाळी खूप स्वस्त भेटेल। सकाळी म्हणजे करीब 5-5:30ला हा मार्केट चालू होतो, त्या टायमिंगला इकडे या, तुम्हाला खूपच मच्छी इकडे स्वस्त भेटेल त्या टायमिंगला। हा वाटा मी 70 रुपयाला वाटा घेतलेला आहे या काकींकडनं। 70 रुपये, फक्त 70 रुपये बघा। आणि हाच वाटा तुम्ही जर बाहेर घ्यायला गेला तर खूपच महाग भेटेल तुम्हाला, आणि इकडे फक्त आपल्याला हा 70 रुपयाला भेटलेला आहे हा वाटा। बाहेर 200ला तर आरामात भेटेल, इकडे 70 रुपयाला काकींनी दिलेला एक वाटा आपल्याला। आणि इकडून या काकींकडनं 100 रुपयाला मांदेली सुद्धा घेतलेली आहे आपण। 100 रुपयाला वाटा या काकींकडनं, मम्मीला आवडते म्हणून घेतली मांदेली। घरी जातच होतो तर इकडे सुकी मच्छी सुद्धा एवढ्याच प्रमाणामध्ये इकडे भेटते। जेवढी ओली मच्छी भेटते तेवढेच इकडे सुक्या मच्छीचा सुद्धा मार्केट भरलेलाच आहे इकडे। काकी हे बोंबील कसे दिले? 400 रुपयाला हे बोंबील दिले। आणि हा जवला 20 रुपयाला टोपली आणि 50ला पूर्ण। बघा इकडे सुक्या मच्छीचा सुद्धा। जस्ट मी मार्केटच्या बाहेर आलेलो आहे। आतापर्यंत मी 350 रुपयाला 7 पापलेट घेतले, त्याच्यानंतर 200 रुपयाचे 10-12 बोंबील घेतले, आणि 70 रुपयाची कोळंबी घेतली, आणि घरी येता येता मम्मीसाठी 100 रुपयाची मांदेली सुद्धा घेतलेली आहे। आता जेवढ्या प्रकारची मी मच्छी घेतली ती घरी जाऊन मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवेनच। तुम्ही मला सांगा ती मला योग्य त्या दरामध्ये भेटली आहे की नाही ते कमेंट करून। कमेंट नक्कीच करा मला ती योग्य त्या दरामध्ये भेटली आहे की नाही ते। चला तर मग आता आपण घरी जाण्यासाठी निघूया। आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही सकाळीच या 4-5 वाजता, कारण का 4-5 वाजता हा मार्केट तिकडे लिलाव चालू असतो, तेव्हा या तुम्ही। तेव्हा तुम्हाला खूप स्वस्त मध्ये भेटेल। या जे आता मी घेतली त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वस्त मध्ये इकडे भेटेल। तेव्हा मी लेट झाला मला खूप यायला, मी 6 वाजता आलो। 6 वाजता येऊन सुद्धा मला ही एवढ्या मध्ये भेटले। जर मी थोडा लवकर आलो असतो अजून तर मला ही मच्छी अजून खूप स्वस्त मध्ये भेटली असती, बट मला थोडा उठायला लेट झाला म्हणून मी लेट आलो। जर तुम्ही इकडे या मार्केटला येणार असाल तर 4-5 वाजताच या, तुम्हाला खूप स्वस्त मध्ये इकडे मच्छी भेटून जाईल। चला तर मग आता आपण घरी जाण्यासाठी निघूयात।
फायनली मी मग घरी तर आलेलो आहे आणि मच्छी सर्व ताटामध्ये काढून ठेवलेली आहे. ही मांदेली आणली आहे मी, पापलेट, बोंबील आणि कोळंबी. अशा पद्धतीने मी मच्छी घेऊन आलो आहे ससून मार्केट, फिश मार्केटमधून. तुम्हाला सुद्धा जर त्या मार्केटमध्ये जायचं असेल तर तुम्ही लवकर जा. याच्यापेक्षा तुम्हाला अजून स्वस्त मच्छी भेटेल तिकडे, कारण का सकाळची बोलीमध्ये मच्छी असते आणि नंतर आपण लेट जाणार तेवढे ती लोक विकायला काढतात. बोलीमध्ये मच्छी नसते तेव्हा. म्हणून तुम्हाला सुद्धा जर मच्छी घ्यायची असेल तर लवकर जाऊ तुम्ही, तुम्हाला सुद्धा खूप स्वस्तामध्ये भेटेल. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर. आणि तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.